नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये जे काय वेगवेगळे कोर्सेस आहेत, ज्यामध्ये मग MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, तर या संदर्भात आपण ऑलरेडी MBBSच्या शासकीय कोट्यामध्ये असलेले कॉलेजेस, त्यामध्ये उपलब्ध संख्या, त्यानंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस MBBSच्या संदर्भानं त्याच्यामध्ये उपलब्ध असलेली संख्या, याचे दोन्ही व्हिडिओ यापूर्वी पोस्ट केलेले आहेत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये BDS संदर्भामध्ये, म्हणजे ज्याला भविष्यामध्ये BDS करून प्रॅक्टिस करायची असेल किंवा BDS नंतर MDS करून कुठे लेक्चरशिप करायची असेल किंवा स्वतःचं ॲडव्हान्स सेटअप करायचं असेल, तर त्या संदर्भामध्ये मोस्टली जे मुलं BDSला जातात, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी भरपूर पेशंट फ्लो ज्या ठिकाणी असतो ते म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज. आणि या साधारण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेले एकूण डेंटल कॉलेजेस, त्यामध्ये असलेली उपलब्ध विद्यार्थी संख्या आणि कॅटेगरी वाईज असलेली संख्या, अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी करायचा आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जसं आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये एकूण BDSचे कॉलेजेस नेमके किती, त्यात शासकीय किती, तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त एकूण जे 4 डेंटल कॉलेज आहेत, शासकीय कॉलेजेस आहेत, त्या संदर्भात डिटेल चर्चा करणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले आपण बघूया महाराष्ट्रामध्ये एकूण जे 4 डेंटल कॉलेज आहेत त्यांची नावं काय आणि ते कुठे कुठे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं डेंटल कॉलेज ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे GDC मुंबई, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई. तर या कॉलेजमध्ये साधारण एकूण जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती आहे 125 आणि त्यामध्ये 15% ऑल इंडिया कोटा आहे. तर त्यामध्ये साधारण 19 सीट्स हे ऑल इंडिया कोट्यात जातात, 20 सीट्स, आणि रिमेनिंग जे आहे ते 105 सीट हे महाराष्ट्राच्या 85%च्या ॲडमिशनच्या प्रक्रियेत आपल्याला उपलब्ध असतात. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं डेंटल कॉलेज आहे ते म्हणजे नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई. हे सुद्धा मुंबईतलं कॉलेज आहे. इथे 75ची इनटेक आहे आणि या ठिकाणी सुद्धा साधारण 11 सीट्स या ऑल इंडिया कोट्यात असतात आणि स्टेट कोट्यामध्ये या ठिकाणच्या 64 सीट्स आपल्याला उपलब्ध असतात. त्यानंतर पुढचा नंबर आहे GDC नागपूर, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर. या ठिकाणी साधारण 63 सीट्स आहेत, 63 जागा आहेत. त्यापैकी ऑल इंडिया कोट्यामध्ये 10 जागा जात आहेत आणि महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये जवळजवळ 53 सीट्स, 53 जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यानंतर शेवटचं आणि महाराष्ट्रातलं 4थं डेंटल कॉलेज ते म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी टोटल जी जागा इनटेक आहे ती आहे 63. त्यापैकी साधारण 10 जागा ऑल इंडिया कोट्यात जातात आणि महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सुद्धा 53 जागा आपल्याला उपलब्ध असतात. तर याची जर आपण ओव्हरऑल टोटल केली तर ह्या एकूण सीट्स ज्या आहेत तर या होत आहेत 275, ज्या की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी 85% कोट्यामध्ये मेरिटवर उपलब्ध आहेत. आता बऱ्याचदा विद्यार्थ्याला जर BMS करायचं नसेल आणि MBBSला मिळत नाही आहे, तर बऱ्याचदा असे विद्यार्थी मग BDSला प्राधान्य देतात आणि त्यात गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला देतात. कारण अशा कॉलेजला एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फीस फार कमी असते. दुसरं, बऱ्याचदा डेंटल कॉलेजचे हे जे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज असल्यामुळे इथं हॉस्टेल सुविधा रिजनेबल पैशामध्ये उपलब्ध असते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे की तुम्हाला शिकायला खूप मिळतं, जसं की पेशंट फ्लोच्या बाबतीत असेल किंवा बाकी अकॅडमिक्सच्या बाबतीत असेल, इथं तुम्हाला चांगलं ज्ञान मिळतं, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये प्रॅक्टिस करायला सोपं होतं. तर ह्या 275 जागा या एकूण सीट्स आहेत आणि या मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात, की जसं की SC, ST, VJNT, NT1, NT2, NT3, OBC, EWS, ओपन कॅटेगरी, D1, D2, D3 आणि MKB, अशा सगळ्या जवळजवळ 14-15 कॅटेगरीजमध्ये या डिवाईड होतात. आता सुरुवातीलाच उल्लेख करतो, हे जे सीट मॅट्रिक्स आहे हे 2023चं आहे. तर 2023मध्ये SCBCचं आरक्षण नव्हतं, त्यामुळं या सीट मॅट्रिक्समध्ये त्यासाठी किती जागा आहेत हे याचा उल्लेख सध्या येणार नाही. नवीन जे सीट मॅट्रिक्स येणाऱ्या 2024चे येईल त्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं असेल की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे SCBC जे मराठा समाजाला नव्यानं मिळालेलं आरक्षण आहे त्यासाठी नेमक्या किती जागा राहतील तर ते आपल्याला नव्यानं उपलब्ध असेल. दुसरं,
या ठिकाणी SBCचा उल्लेख येणार नाही, कारण SBC कॅटेगरी ही OBC अंडर येते. कारण हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे, कारण बऱ्याचदा यापूर्वी जे आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ पोस्ट केले तेव्हा प्रकाशाने या 2 कमेंट आल्या होत्या की सर SBCचा उल्लेख आला नाही आणि SCBCचा उल्लेख आला नाही. तर या दोन्ही कॅटेगरीच्या बाबतीत मी थोडीशी क्लॅरिटी सुरुवातीला दिली. SBC कॅटेगरी ही OBC अंडर येते, त्यामुळं OBCच्या ज्या सीट्स आहेत त्यापैकी काही पर्सेंटेज, मला वाटतं 2 or 3% काहीतरी आहेत, तेवढ्या सीट्स या SBCला त्या ठिकाणी जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत ते आपण बघूया. SC कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण जे 4 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे तर त्या ठिकाणी सगळे मिळून 36 जागा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. ST कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं तर 19 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. विजेमध्ये 8 सीट्स आहेत. NT1 कॅटेगरी 7 सीट्स आहेत. NT2 कॅटेगरीमध्ये 10 सीट्स आहेत. NT3 कॅटेगरीमध्ये 6 सीट्स आहेत. OBCमध्ये साधारण 52 सीट्स आहेत. EWS कॅटेगरीत 27 जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये 94 एवढ्या सीट्स आहेत. आणि या सगळ्याची जर आपण टोटल केली तर ती होते 259. आणि यानंतर जे ॲडिशनल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणूया तर त्या बाबतीत बोलायचं झालं तर D1 कॅटेगरीमध्ये 9 सीट्स आहेत. D2 कॅटेगरीमध्ये 4 सीट्स आहेत. D3 कॅटेगरी म्हणजे तिथे 1 सीट आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरियाचे ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2 सीट्स आहेत. एकूण या 16 जागा आहेत. म्हणजे 259 रेग्युलर 85% कोट्यामध्ये कॅटेगरीनुसार प्लस या 16 अशा 275 जागा या BDSसाठी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. सो एक अतिशय महत्त्वाची माहिती होती की एखाद्याला जर BDS करायचं आहे, शासकीय कॉलेजला करायचं आहे, साधारण कॉलेज कोणते आहेत, आपल्या कॅटेगरीत किती सीट्स आहे, अशी सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. अजूनही या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही मला विचारू शकता. तुमचं समाधान करण्याचं काम मी नक्की करेन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.